अख्ख्या जिल्ह्यामध्ये एक लोकांचं बोलणं चालू आहे की तुमच्या पाठीमागे खूप मोठी महाशक्ती आहे. मला मतदारसंघासाठी काम करायचं आहे, मतदारसंघासाठी झटायचं आहे, निवडून आल्यानंतर दिलेले शब्द पाळायचे आहेत, यावरती मी ठाम असेल. आपण जी शिक्षणाची एवढी मोठी शिदोरी जी बांधली आहे त्यातनं तुम्ही असंख्य विद्यार्थी घडवले. खरं तर मी तुमचं कौतुक करेन. या प्रश्नाला उत्तर द्यायला माझ्याकडे उत्तर एवढं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मी एक नंबरला त्या ठिकाणी सर्वात जास्त मताने निवडून आलेला उमेदवार असेल. तर खरं सांगत झालं तर मी गोष्ट तुम्हाला लपवली. मी पण तुमचा एक विद्यार्थी आहे, पण अनऑफिशियल विद्यार्थी आहे सर. 10-10 वर्ष मंत्री राहिलेत, 15-15 वर्ष आमदार राहिलेत आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या दाखवल्या जातात 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 15 कोटी. काय खरंच एवढे आहेत का? हा बी प्रश्न आहे. बरोबर. आपण ती म्हण ऐकलीच असेल की जेव्हा एखादा मुलगा शिकतो तर तो एकटा शिकत नाही, तर येणाऱ्या पिढीचा तो उद्धार करतो. आणि त्या पोराचं भविष्य घडवण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे असतं ते त्याच्या गुरुचं असतं. तर सांगायचं झालं तर आपल्यासोबत जे आज मान्यवर आहेत, तर त्यांचं कार्य ह्या इंटरव्ह्यूमध्ये बसणार नाही आणि एका पुस्तकामध्ये बसणार नाही. त्यांचे कार्य सरांचे एवढे मोठे आहे. असंच आपल्यासोबत आज आहे गरुड जॉब अकॅडमीचे संस्थापक श्री सुरेश साहेबराव सोनन सर. सर नमस्कार. नमस्कार. आपले खूप खूप स्वागत आहे सर. सर मागच्या कित्येक दिवसापासून सर तुम्ही ट्रेंडिंगचे टॉपिक झाला आहेत की मी खुलताबादला गेलो तर तिथे फूल घ्यायला गेलो तर तिथे आपले मास्तर उभा राहिलेले, ते गावात बोलते ना, पेढेवाल्याकडे गेलो मास्तर उभा, चहाच्या टपरीवर गेलो तर मास्तर उभा राहिलेले इलेक्शनला, म्हणजे गावात म्हणते ना असं. तर ती चर्चा फक्त ती एका गंगापूर आणि खुलताबाद ह्या तालुक्यापर्यंत मर्यादित न राहता ती मी संभाजीनगर शहरामध्ये राहतो मी. तर तिथे पण सर तुम्ही तुमचाच विषय चालू आहे. विद्यमान आमदारांपेक्षा सर तुम्हीच टॉप ट्रेंडिंगमध्ये आज सध्या झाला आहे. ते सर्च केलं फ्युचर आमदार ऑफ गंगापूर खुलताबाद, सर तुमचं गुगलवरती नाव येत आहेत. ही एवढी जी चर्चा होत आहेत सर, याचं कारण काय? खरं तर कारण असं काहीच नाही आहे. जेव्हा आपण समाजसेवेचं एखादं व्रत घेऊन कार्य करत असतो, याची पार्श्वभूमी मागचा 15 वर्षाचा माझा कार्यकाळ आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मी शिक्षणामध्ये ज्या पद्धतीने स्वतःला झोकून दिलं, विद्यार्थी बनवण्यामध्ये माझा जो त्या ठिकाणी स्वतःचा वाटा होता, त्या आईवडिलांचे आशीर्वाद होते आणि त्याला आम्ही जे प्रामाणिकपणे ते कार्य पूर्णतास नेतोय आणि त्यातून येणारे निकाल हे बघून एका क्षेत्रामध्ये आलेलं यश आणि प्रत्येक कुठल्याही सामाजिक संस्थेमार्फत, मग ती जनसेवा फाउंडेशन असेल, त्या माध्यमातून त्या ठिकाणी महिलांचे प्रश्न असतील, महिलांच्या उद्योगाचे त्या ठिकाणी व्यवस्था करणे असेल, त्यांना रोजगार निर्मिती करणे असेल, यासारखे असंख्य उपक्रम माझ्या माध्यमातून आणि माझ्या टीमच्या माध्यमातून, कारण माझं एकट्याचं यश नसतं, हे सर्व टीम मिळून आम्ही करतो, त्यात आलेलं यश आणि प्रामाणिकपणे केलेलं कार्य, यामुळे कदाचित आम्हाला हे कार्य करताना अजून प्रेरणा मिळते की अजून काहीतरी केलं पाहिजे. आणि आता आपण जेव्हा आमदारकीचा विचार त्या ठिकाणी करतोय, विधानसभाची निवडणूक लागलेली आहे, मला वाटतं की गेल्या कित्येक वर्षापासून पिढ्यानपिढ्या राजकारण चालू आहेत आणि समाजाचे तेच प्रश्न परत परत घेऊन त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी मतदान मागायला येतात. फक्त लाईट, पाणी, वीज, रस्ते याच्या पलीकडे आपण कुठेच गेलेलो नाही आहे. आणि 50 वर्षात जर हेच चालू असेल तर ही मला वाटतं खेदाची गोष्ट आहे आणि ती न बघण्यासारखी आहेत आणि बघून मान शर्मेने खाली जाईल अशा पद्धतीचे आहेत. यात बदल झाला पाहिजे म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने, मोठ्या हिमतीने जनमानसांचे आशीर्वाद घेण्यासाठी या मैदानात आलेलो आहोत. आता याला जनता कोणत्या प्रेमाच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद देते, आम्हाला ते बघायचं आहे आणि जनतेच्या डोळ्यातील जे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत. पण सर आपण जी शिक्षणाची एवढी मोठी शिदोरी जी बांधली आहे त्यातनं तुम्ही असंख्य विद्यार्थी घडवले नाही तर त्यांचे येणाऱ्या पिढींचा उद्धार, हे महान कार्य तुमच्या हाताने घडले. हे सगळं चालू असताना पण सर का तुम्ही आमदारकी निवडणुकीला सामोरे जात आहेत, म्हणजे याचं मोठं कारण काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेत लिहून दिलेलं आहे की प्रत्येकाला त्या ठिकाणी आपले लोकशाहीमध्ये येण्याचा अधिकार दिलेला आहे. दुसरी गोष्ट, शिक्षण क्षेत्रामध्ये आता माझी टीम पूर्णपणे काम करते आहेत
आणि या टीमला आता मला वाटतं की माझ्या फक्त आणि फक्त पाठिंब्याची गरज आहे. त्या लेवलला ती बसली आहेत की आता मी शिकवलेल्या प्रत्येक पॉईंटवरती निकाल काढण्यावरती ती काम करत आहेत. आता माझं काम आहे की मला समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून द्यायचं आहे आणि माझा उर्वरित आयुष्य माझ्या ज्या जन्मभूमीत आहे, ज्या कर्मभूमीत आहेत, त्या लोकांसाठी कुठेतरी कामाला यावं म्हणून मी या क्षेत्राकडे आलो आहे. पण सर जी चर्चा होत आहे गल्लीत म्हणा, बोळात म्हणा, चौकात जे म्हणतो आपण, पण एवढी एवढी काय जास्त चर्चा सर तुमच्या नावाची? याचं कारण काय? खूपच जास्त चर्चा आहे सर. मी संभाजीनगर राहतो, पण तिथे सर तुमच्या नावाची चर्चा आहे. कसं आहे की गेल्या आपण या विधानसभेचा जर इतिहास बघितला तिथं 15 वर्ष एक आमदार आहेत, मागील 15 वर्ष एक आमदार होते. अशा पद्धतीनं या विधानसभेची त्या ठिकाणी वर्षानुवर्षाची परंपरा चालूच आहे. पण जेव्हा एक तरुण येऊन त्या ठिकाणी ती व्यवस्था कशा पद्धतीने असायला पाहिजे हे जनतेला सांगायला लागतो. जनतेला हे माहीत नाही की आमदाराचे हेही काम असतात. आपल्याकडे खूप मोठी MIDC आहे. हो. माझ्या या मतदारसंघामध्ये MIDCचं एक जाळं आहे. या MIDCला खूप डेव्हलप करून मतदारसंघातील किमान कितीतरी एका गावातील 25-25, 20-20% विद्यार्थी साध्या चांगल्या पदावरती नोकरीला लागू शकतात. पण दुःख आहे एका गावातील एक तरुण सुद्धा त्या ठिकाणी कंपनीत कामाला नाही आहेत. बरोबर. कोणी परमनंट नाही आहेत. आईवडिलाचे स्वप्नच राहिलेत. त्या ठिकाणी या प्रकारची जी व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आपण बघितली तर शाळा सुधारल्या गेलेल्या नाही आहेत. विद्यार्थ्यांना कुठेतरी इंग्लिश मिडियमच्या शाळेत जावं लागतं आहे. यात इंग्लिश मिडियमच्या शाळा जबाबदार आहे असं मी म्हणत नाही. याला जबाबदार आहेत की तिथली शासन व्यवस्था चालवणारे आपणच. आपण त्या सुधारणा त्या पद्धतीने जर केल्या तर मला वाटतं की कुठल्याही मुलाला कुठल्याही दुसऱ्या शाळेत जायची गरज नाही. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. आज इथपर्यंत मी जर पोचू शकतो तर हे विद्यार्थी त्याच्याही पेक्षा पुढे जाऊ शकतात. विज्ञानाचं युग आहे. आपल्याला वेळेनुसार बदलावं लागेल. परत त्याच गोष्टी, तेच मुद्दे आणि तेच राजकारण कुठेतरी त्या ठिकाणी संपुष्टात आलं पाहिजे म्हणून मी या व्यवस्थेकडे बघतोय. म्हणजे रस्ते आणि पाणी फक्त निवडणूक याच्यावरच महाराष्ट्रातले होतात. आजही होतात, पूर्वी होत आल्या आणि ही पूर्ण पिढ्याने पिढ्या हे होत आहे. आणि सर पण ही पण एक गोष्ट जी तुम्ही सगळं जे बोलले बरोबर आहे. पण एखादा नगरसेवक असो किंवा आमदार किंवा खासदार ते निवडून यायच्या पहिले ते म्हणते की आम्ही हे काम करू, ते काम करू, बरोबर आहे. मग ते निवडून याच्यानंतर ते का पलटी मारतात? म्हणजे हे होत आहे सगळीकडची तीच परिस्थिती आहे, वास्तुस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राची. खरं तर आमदार या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. हीच त्या ठिकाणी ओळखल्या गेली पाहिजे. आमदाराचा एक फोन, एक कॉल काय काम करू शकतो. आपण जेव्हा विधानसभेमध्ये एखादा मुद्दा मांडतो किंवा एखाद्या पॉईंटवरती आपलं कार्य करायचं आपल्याला ठरवलेलं असतं तर ते साहजिकरित्या पूर्ण करू शकतो. हे त्यासाठी विजन लागतात. आणि मला वाटतं की व्यक्ती बदलतात किंवा काय बदलतात मी याकडे जात नाही. आपल्याला दूरदृष्टी पाहिजे की येणाऱ्या पिढ्यांमध्ये माझं नाव कशा पद्धतीने कोरल्या जाईल इतिहासामध्ये, हा मतदारसंघ कशा ओळखला जाईल. मी एक ब्ल्यूप्रिंट या मतदारसंघाची बनवतो आहे ज्यामध्ये माझ्या 2 तालुक्यामध्ये, माझ्याच भागातील दोन्ही तालुक्यामध्ये माझे प्रत्यक्ष ऑफिस असतील, तिथं प्रत्यक्ष काम करणारा वर्ग असेल, येणारा प्रत्येक आईवडील किंवा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मतदार, प्रत्येक त्या ठिकाणी तरुण, प्रत्येक येणारा चिमुकला त्याचे असणारे शाळेचे प्रश्न असतील किंवा कुठलेही प्रश्न असतील तर ते त्याच ठिकाणी सोडवल्या जावेत. त्यांना कुठेही दारोदार भटकता कामा नये. आरोग्याचे प्रश्न असतील, आज आरोग्याची अशी बिकट परिस्थिती आहे की जर गंगापूरच्या पलीकडच्या टोकापासून औरंगाबादचं जर अंतर आपण पकडलं तर कमीत कमी त्या व्यक्तीला यायला 60 किलोमीटर अंतर पार करावं लागतं, 50 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. या 50 किलोमीटर अंतरामध्ये त्याच्या जीवासोबत काही घडू शकतं पण ती व्यवस्था कुठेच चेंज झालेली नाही आज पण. मग त्यात येणारे रस्त्यांचे प्रॉब्लेम्स असतील. आता ठीक आहेत, रस्ते आपण थोड्या प्रमाणात आपण त्यावरती आलो आहे. मला वाटतं एवढी तरी आनंदाची गोष्ट आहे की 60 वर्षात तिथपर्यंत आपण पोचलो. पण याच्या पलीकडे खूप काही आहे. आपली सगळ्यात मेन
प्राथमिकता ज्याला आपण प्रायोरिटी म्हणतो ती काय असणार आहे आपण निवडून आल्याच्या नंतर? माझी प्राथमिकता असेल की तरुणांच्या हाताला काम असलं पाहिजे. एका घरात एक तरुण जर कामाला लागला तर मला वाटतं त्या कुटुंबाला आपली गरजच नाही. मग आपले 5,000 3,000 2,000 आपली साडी चोळी याची व्यवस्था काय करायची आहे? गावातलं घर समृद्ध झालं पाहिजे. घर समृद्ध झालं तर गाव समृद्ध बनेल. गाव समृद्ध झालं तर तालुका समृद्ध बनेल आणि तालुका समृद्ध झाला तर निश्चित आपला मतदारसंघ जो 2-2 तालुके ते दोन्ही समृद्ध होतील आणि आज कालांतराने जिल्हा राज्यापर्यंत हे वादळ त्या ठिकाणी पोचेल. आणि अपेक्षित हे आहेत की एक डेमो तत्वावरती या 5 वर्षामध्ये एक मतदारसंघ मी नक्कीच बनवेल याचा मला विश्वास आहे. आपले जे जाहीरनामा असतो मॅनिफेस्टो असतो त्याचे प्रमुख मुद्दे काय असणार आहेत? माझे 5 मुद्दे असणार आहेत. ते 5 मुद्दे मी आज आपल्या समोर क्लिअर करू इच्छित नाही, पण लवकरच पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये जेव्हा सर्व निवडणुकीचे चित्र स्पष्ट होतील, अजून बऱ्याचशा प्रोसेसमधून आपल्याला जावं लागेल आणि जेव्हा एखादा तरुण पुढे येतोय तर त्याला विरोधाला खूप सामना करावा लागतो आणि जेव्हा जुने राजकारण त्या व्यक्तीला पुढे येण्यात खूप अडथळे निर्माण करतात हे मला पावला पावलाला दिसतंय. बघूया हे अडथळे दूर करून 2-4 दिवसामध्ये पूर्ण फॉर्मची प्रोसेस पूर्ण कंप्लीट होते. त्यानंतर चिन्हापर्यंत आपण येतोय. चिन्ह भेटल्याच्या पहिल्या दिवशी मी माझा जाहीरनामा प्रसिद्ध करेल. प्रत्येक चौकाचौकात प्रत्येक घराघरात तो पोचवेल. प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये तो असेल आणि मी नेमके सांगेल की घरात फ्रेम करून लावा. पुढच्या 5 वर्षाला मी जेव्हा येईल तेव्हा हे पूर्ण झालेलं असेल आणि तेवढेच शब्द देईल की जे मी पूर्ण करू शकतो. आपले जे प्रतिस्पर्धक आहे आणि सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत तर त्यांच्याबद्दल आपले काय मत आहे? कारण की तुम्ही बरेच वर्ष त्यांच्यासोबत काम पण केलं आहे एक जुने सहकारी. बघा मी गेल्या 2 पंचवार्षिक 10 वर्ष त्यांच्यासाठी मतंही जनतेला मागितली, मतदान करून घेतलं, खूप काही गोष्टी बोललोही. मी असंही म्हणत नाही की पूर्णच काम त्या ठिकाणी झालंच नाही, झालंही असेल. विरोधाला विरोध म्हणून मी बोलणारा माझं व्यक्तिमत्व नाही आहे. काही कामं झालेत पण ज्या स्पीडने व्हायला पाहिजे 15 वर्ष हा कालावधी खूप मोठा आहे. गती मिळाली नाही कामाला. हेच कामं 5 वर्षातही होऊ शकत होते, त्याला 15 वर्ष लागले. आता पुढच्या 15 वर्षाचे व्हिजन आपले वेगळ्या लेवलला जायला पाहिजेत. तेच पूर्वीचे आपण आता घेऊन बसलेलो आहोत. मला जेव्हा जनता हे प्रश्न नेहमी विचारतील की 15 वर्षापूर्वी हे आश्वासन दिलं होतं ते आजपर्यंत पूर्ण नाही, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही आहे. आणि आपण जेव्हा कोणालाही मतदान मागायला जातो तेव्हा आपला कार्यकर्ता आपल्यासाठी मतदान मागतो. त्या कार्यकर्त्याला डबल मतदान मागायला त्या ठिकाणी माझ्या मते तोंड असलं पाहिजे. म्हणून ज्याला आपण मतदान दिलंय तो आमदार त्याने त्या प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. ग्रामीण जनता आहे त्यांचे दुःख काय आहेत, ठीक आहे सुखामध्ये न जाणं योग्य आहे, पण त्यांचे दुःख काय आहेत. शेतकरी आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्याला नेमकी भेडसावणाऱ्या कोणत्या समस्या आहेत. फक्त कर्जमाफी असेल किंवा हे असेल एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. आज वैज्ञानिक युगामध्ये शेतीमध्ये एका एकरमध्ये कितीतरी कोटीचे उत्पन्न निघायला लागलेत. ती पद्धत आपल्याकडे का पोचू शकत नाही? फार्मर प्रोड्युसर कंपन्याच्या माध्यमातून औद्योगिकता त्या क्षेत्रामध्ये शेती उद्योगात येऊ शकते. शेती उद्योगातून भरमसाठ उत्पन्न शेतकऱ्याला त्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून येईल. या पद्धतीने कार्य होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ते झालेलं नाही आहे. त्यामुळे कदाचित यावर्षी यावेळेस जनता त्या सर्व कामे बघून आणि झाली नाही किंवा झाली याचं उत्तर मतपेटीच्या माध्यमातून देणार आहे. सर धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे जे आपल्या मतदारसंघात आहेत त्याच्यासाठी आपले काय धोरण असणार आहेत? कारण की खुलताबादला जे भद्रा मारुतीचे मंदिर आहे आणि किल्ला महाराजांचा किल्ला आपला दौलताबादचा किल्ला त्यासाठी खूप फेमस आहे म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये येते. मला तर तुम्ही हा पहिला प्रश्न विचारला, खरं तर मी तुमचं कौतुक करेल. या प्रश्नाला उत्तर द्यायला माझ्याकडे उत्तर एवढं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्याकडे असणारं पहिले आपण वेरूळ जाऊया.
12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. ज्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं नाही तर 11 ज्योतिर्लिंग केलेले त्या ठिकाणी पावत पावन नाही होत नाही. या पद्धतीचं ज्योतिर्लिंग. मग मला प्रश्न पडतो की 11 ज्योतिर्लिंगापैकी 5-7 ज्योतिर्लिंग अशा आहेत की त्यांच्याकडे गर्दी मावत नाही आणि ते लोक आपल्याकडे 12व्या ज्योतिर्लिंगाला येत नाहीत का? इथली व्यवस्था बदलली नाही. ज्या पद्धतीचं ते पर्यटन स्थळ आहे, बाजूला एलोरा लेणी आहे, या लेणीचा उद्धार ज्याप्रमाणे झाला नाही, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून तिथे असणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी असणाऱ्या सुखसुविधा असतील, या सगळ्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे कदाचित वेरूळकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आणि जोपर्यंत पर्यटक वाढत नाही तोपर्यंत भारताची इकॉनॉमी सुधरत नाही. आता इकॉनॉमिक जेव्हा आपण अर्थव्यवस्था बदलणे म्हणतो हे का आमदाराच्या हातात नाही आहे, पण आपला मतदारसंघ तरी कमीत कमी हजारो कुटुंब तिथे चालतात, कितीतरी दुकानं तिथे चालल्या असत्या, पण ते झालं नाही. पर्यटक वाढले की रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाला की निश्चित त्या ठिकाणी अर्थव्यवस्था सुधरेल, हे झालं नाही. भद्रा मारुती हे एक त्या ठिकाणी पावन, त्यानंतर जागृत देवस्थान आहेत. या देवस्थानाचाही उद्धार झाला. आता आपल्याला गरज आहे की या सर्वांना एकत्रित एक कॉरिडॉर म्हणजे दौलताबाद, वेरूळ, खुलताबाद, ह्या म्हैसमाळ, ह्या पर्यटन स्थळांना त्या ठिकाणी फक्त घोषणा देऊन नाही होणार, प्रत्यक्ष कृती झाली नाही, त्यामुळे ते मागे राहिलं. आणि घोषणा या प्रत्येक इलेक्शनमध्येच झाल्या. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस याच्यावरती कोटी कोटीचे बजेट आले, 25 कोटी, 50 कोटी, 250 कोटी, पण फक्त नारळ फोडून त्या ठिकाणी विकास होत नसतो. मग हे कामं जे पेंडिंगमध्ये हे पेंडिंगमध्ये नाही म्हणू शकत आपण त्याला, हे काम अपुरे का राहिले, हे पेंडिंग म्हणतो सर. कशामुळे हे पुढं यांनी कंप्लीट का नाही केले? मला वाटतं की प्रशासन असेल किंवा सन्माननीय आमदार साहेब असतील, एक पाठपुरावा लागतो. फक्त जनतेच्या डोळ्यासमोर नारळ फोडलं म्हणजे ते पूर्ण होईल असं नाही. आज म्हैसमाळचा त्या ठिकाणी फक्त रस्त्याचा प्रश्न कमीत कमी 10 ते 15 वर्ष पेंडिंग होता, आतापर्यंत नाही. इलेक्शनच्या तोंडावरती कुठेतरी त्याचं काम संपलं. रस्ताच नाही तर वरचं पर्यटकाचं काय, मग तिथे असणाऱ्या सुखसुविधा काय? मला असं वाटतं की खूप सारे उद्योजक त्या म्हैसमाळच्या नगरीमध्ये येऊन उद्योग करू शकतात, पण तिथे जाण्या येण्याची सुविधा, त्यांना लागणारं साहित्य, वीज, पाणी, सगळे प्रश्न एकदा जर मिटले असते तर गेल्या या 15 वर्षामध्ये किंवा येत्या 10 वर्षामध्ये नक्कीच त्या ठिकाणी खुलताबाद तालुका ह्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभा राहिला असता आणि ओळख झाली असती, पण ती आतापर्यंत झालेली नाही. आणि सर फर्स्ट टाइम वोटरला तुम्ही काय संदेश द्याल? मी मतदार बंधूंना, जेवढे मतदार आहेत, माझे आईवडील असतील, माता आईवडिला समान असणारी जनता असेल, माझे तरुण मित्र असतील, यांना एकच सांगेल, पहिले मतदान करणारे 18 वर्षाचे नवीन मतदार असतील यांना एकच सांगेल, मला मतदान करा मी म्हणतच नाही आहे. तुमच्यासमोर 3 उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत. या 3 उमेदवारांचे त्या ठिकाणी फोटो तुमच्याकडे घराघरात त्यांनी पोचवलेत, त्यांचे कार्ड त्यांनी पाठवले असतील. तिघांकडे एक वेळेस बारकाईने बघा. जो तुमच्या भविष्याचा विचार करेल, तुमच्या कुटुंबाचा विचार करेल, तुमच्या गावाचा विचार करेल, तुमच्या त्या मतदारसंघाचा विचार करेल आणि तो फक्त बोलणार नाही तर काम करेल, त्यात जर माझं नाव या दोघांपेक्षा 1% जरी जादा असेल तर मला मतदान करावं, एवढंच मी त्यांना सांगेल. आणि सर आपण जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये आपण म्हटले होते की तुम्ही कोणावर बी टीका करणार नाही, आणि कारण पण टीका करणं हा निवडणुकीचा हा खूप महत्त्वाचा भाग असतो, तर असं का सर टीका का करणार नाही? मला एकच म्हणायचं आहे, काय कोणावरती टीका करणं, त्यांनी 10 शिव्या देणं, 10 मी देणं, आणि हे कितपर्यंत चालायचं आहे? लोकांना आपल्याला विकासावरती बोलायचं आहे. बरोबर. विनाकारण खोटे आरोप, खोट्या गोष्टी कितीतरी माझ्यासोबत घडल्यात, करून आणल्यात, याने काही होत नाही. जनता सर्व जाणते आणि मला माहिती आहे यावेळेस जनता त्या मतपेटीमधून ते दाखवून देईल. बरोबर आहे, 100%.
तर मागच्या कित्येक वर्षापासून स्थानिक लोकांसोबत जो आपला दांडगा संपर्क आहे, तर तो आता ह्या निवडणुकीत तुम्हाला कशा कामा येत आहेत? मला अपेक्षित होतं की कोणी कोणी म्हणतात की जेव्हा विधानसभेची निवडणूक, आमदारकीची निवडणूक 15 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष तयारी करून लढवावी लागते. मला वाटतं माझ्यासाठी 20 दिवस खूप आहेत. 20 दिवसामध्ये मी त्यांच्यापर्यंत पोचतो आहे आणि माझा तरुण मित्र वर्ग, मला त्या ठिकाणी जाणणारा वर्ग तिथे पोचायला काही दिवसामध्ये पोचेल आणि येत्या 4 ते 5 तारखेपर्यंत मतदारामध्ये हे चित्र स्पष्ट असेल की सोनवणे सर या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत निकालाच्या आधी. सर, पण सर एक अजून एक प्रश्न आहे की पाणीचा जो प्रश्न राहतो तो सर्वात प्राईम प्रश्न आपण घेतो, पण तो प्रश्न तुम्ही कसं सोडवणार आहात? आणि सर एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला जी माहिती प्राप्त आहे की तुम्ही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही ZP मेंबर असताना तुम्ही खूप असे हे कामं मार्गी लावले आहे, पण हे लोकांपर्यंत पोहोचले नाही. पाणी फाउंडेशन ही सर्वात चांगली योजना आहे. मला तर वाटतं ही गव्हर्नमेंटपेक्षाही ज्या आमिर खान यांनी काढलेली योजना ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सफल योजना, सगळ्यात चांगली योजना आहे. ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो, खर्चाने मी काही कामं करण्याचा प्रयत्नही केला. ज्या ज्या गावांना त्या ठिकाणी मदत करता येईल, मग ते श्रमदानाच्या माध्यमातून असू द्या, तेही करण्याचा प्रयत्न केला आणि या योजनेमधून बऱ्याचशा गावांना त्या ठिकाणी फरक जाणवला. आमचे मित्र संतोष जोशी, गुळेगावचे सरपंच, त्यांनी याच्यात पुढाकार घेतला. ते गाव आज सुजलाम सुफलाम बनलेलं आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक गावात चांगले कामं होणं गरजेचं आहे. गदाना हे गाव, तिथले माझे मित्र राजूभाऊ चव्हाण असतील, अजून प्रकाश चव्हाण असतील, बाकीचे बरेच जण त्यामध्ये गुंतवून घेतलं यांनी आणि यांनी पण बरेचसे कामं केले. त्यामुळे ते गाव सुजलाम सुफलाम झालं. पूर्ण जनतेचा सहवास होता आणि अशाच पद्धतीने पाण्यावरती काम होणं गरजेचं आहे. फक्त पाणी 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 ओरडून होणार नाही किंवा पाण्याबद्दल खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करून होणार नाही. त्यावरती कॉन्क्रीट एक उपाय काढून त्यावरती डायरेक्टली अंमलबजावणी झाली पाहिजे. पण सर पाणीसोबतच तुम्ही खूप विकास कामे केले, पण ते लोकांपर्यंत का पोहोचले नाही? अशी जी आम्हाला माहिती प्राप्त आहे की तुम्ही हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो गुप्तहेर, त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप तुम्ही कामं केले, पण ते का लोकांपर्यंत तुमचे काम विकास कामे पोहोचले नाही? माझं हे तत्वच नाही आहे की खूप मोठ्या मोठ्या पाट्या लावायच्या, त्यानंतर मोठे उद्घाटनं करायचे आणि उद्घाटनात जाऊन नारळी फोडायच्या. मला 10-10 नारळ फोडण्यात माझी आवड नाही आहे. मी ज्या वेळेस लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की मी गॅरंटीने सांगतो, माझ्या जिल्हा परिषद काळात मागील 50 वर्षात जे काळमन नसेल झाले ते माझ्या 5 वर्षात झालेत. त्यातही मला फक्त 3च वर्षे भेटले. 2 वर्ष कोरोना काळात गेले आणि 3 वर्षात मी ते करून दाखवलेलं आहे. यापेक्षाही जास्त करू शकत असतो, पण थोडासा सपोर्ट त्यावेळेस जर मला अजून झाला असता तर नक्कीच त्या लोकांचे राहिलेले प्रश्न मी तिथे पूर्ण केले असतील. वेळ गेलेली नाही आहे. आमदार झाल्याच्या नंतर या मार्गावरती नक्कीच त्या ठिकाणी पूर्णत्व नेईल आणि परत एक नवीन इतिहास घडेल. सर आपण एक ओबीसी चेहऱ्याचे उमेदवार आहोत. आपल्याला मतदारसंघामध्ये लोक ओबीसीचा चेहरा म्हणून आपल्याला एक बघत आहेत. तर सर मतदारसंघातील मराठी मतदाराचे जे समीकरण असेल त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? खरं तर मला वाटतं की राजकारण हे जातीवर झालंच नाही पाहिजे. हा पहिला माझा मुद्दा आहे. मी ओबीसी आहे, मी कोणत्या घरात जन्म घ्यावा हा माझ्या हातात नव्हतं किंवा काय घडतं आहे त्याच्या कोणाच्या हातात नसतं. ओबीसी मराठा हे एक जीवानं वावरणारा त्या ठिकाणी पूर्ण गावागावात आहेत. आज गरज आहे मराठ्यांना आरक्षणाची आणि ती मला वाटतं की शिक्षणामध्ये ती खरंच गरज आहे. पण त्याच्या देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कुठे ना कुठे वर्षानुवर्षे तात्कळत पडल्या. त्यामुळे हा एक आगडोंब त्या ठिकाणी तयार झाला. यावरती कुठे ना कुठे एक चांगला कॉन्क्रीट मार्ग काढून त्यातून त्या ठिकाणी बाहेर पडायला पाहिजे आणि परत ओबीसी मराठा हे एक जीवानं त्या ठिकाणी नांदले पाहिजेत. आणि मला वाटतं याला पूर्वीचे राजकारणी जे आहेत, जी ओबीसी समाजाचेही असतील आणि मराठा समाजाचेही असतील, ते याला कारणीभूत आहेत.
त्यांनी दोन समाजाला वेगळं करणं आणि राजकारण करणं हे केलं आहे. आणि आता मला वाटतं ती वेळ येणार नाही, लवकरात लवकर यावरती मार्ग निघेल आणि दोन्ही समाज परत एका भाऊ या नात्याने, भाऊ बहीण नात्याने त्या ठिकाणी एकत्र येतील. सर सर आपल्या महाराष्ट्रात जे राजकारण आहे ते राजकारणात जात पैसा आणि जो आपला वारसा भेटतो, आपला राजकारणाचा वारसा त्याच्या अवतीभोवती फिरतं, तर त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मला तर राजकारणाचा वारसा नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरा राहिला पैसा. माझा कुठलाही हरामाचा पैसा नाही आहे. माझ्या मेहनतीने मी स्वतःच्या जीवावरती माझं विश्व निर्माण केलेलं आहे. आणि मी माझ्या जेव्हा फॉर्म भरताना जेव्हा तुम्हाला प्रॉपर्टी डिटेल्स दिसतील त्यात मी सगळं टाकलेलं आहे. त्यामुळे कुठेही लपून कमी दाखवून वेगळ्या मार्गाने लोकांच्या नावावरती ठेवून काम करणारा मी नाही आहे. आज तुम्ही बघा, 10-10 वर्ष मंत्री राहिलेत, 15-15 वर्ष आमदार राहिलेत आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या दाखवल्या जातात 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 15 कोटी. काय खरंच एवढे आहेत का? हा बी प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे सत्यता जनतेपासून लपवल्या जाते आणि ती लपू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. सर आपल्यासमोर जे उमेदवार आहेत ते धनसंपन्न आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत. आणि सर आपलं जे बॅकग्राऊंड आहे तर ते एज्युकेशन फील्डशी रिलेटेड आहे. तर हे समीकरण तुम्ही कसं जुळवणार? धनसंपन्नता असं काही नसतं. पैशाने सगळ्याच गोष्टी विकत भेटतात हे होऊ शकत नाही. पैशाने माणसं विकत नाही भेटू शकत. बरोबर. पैशाने तुम्ही वस्तू खरेदी करू शकतात, माणसे नाही. आणि मला आता हेच सांगणं आहे, यावेळेस माणसे जागृत झालेली आहेत. माणसांना माणुसकी समजलेली आहे. माणसांना माणूस पण समजलेला आहे. यावेळेस पैसा काम करणार नाही. आणि माझी जनतेला परत एकदा विनंती आहे, जर तुम्हाला कोणी पैसे देत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते घ्या, त्या ठिकाणी तुम्ही ते खर्च करा. मतदान करताना एक विचार करा की तुम्हाला समोर दिसणाऱ्या उमेदवारापैकी आपल्या भविष्याचा विचार करणारा उमेदवार कोण, त्याला मतदान करा. सर आपण निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहोत, पण कार्यकर्त्यांच्या मनात आणि तुमचे जे फॉलोअर आहेत त्यांच्या मनात एक असा प्रश्न पडला आहे की जो मतदानाचं गणित आहे ते अंकाच्या आधारावर राहतं सगळं. हे तुम्ही कसं जुळवणार हे पण समीकरण? बघा, माझ्या सर्व कार्यकर्ते मित्रांना माझ्यावरती विश्वास आहे, मला त्यांच्यावरती विश्वास आहे. आज मी आपल्या मीडियासमोर अंकाचे गणित सांगू इच्छित नाही, पण तुम्हाला एक नक्कीच सांगेल, मी 1 नंबरला असेल आणि 2 नंबर आणि 3 नंबरच्या कॅन्डिडेटमध्ये आमच्यामध्ये खूप मोठी तफावत असेल. त्यामुळे निवडून यायचं गणित मला आता लावण्याची गरज नाही. वेळ काळ ठरवेल आणि मी 1 नंबरला त्या ठिकाणी सर्वात जास्त मताने निवडून आलेला उमेदवार असेल. आणि सर निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या पक्षात जर ऑफर आली तर काय विचार करणार याच्यावरती? पक्षात जाईल वगैरे ह्या गोष्टी त्या ठिकाणी न्यून आहेत. मला मतदारसंघासाठी काम करायचं आहे, मतदारसंघासाठी झटायचं आहे. निवडून आल्यानंतर दिलेले शब्द पाळायचे, यावरती मी ठाम असेल. आणि सर एक खूप महत्त्वाचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलं की तुम्ही आमदारकीला उभे राहतात, की त्याच्यानंतर एक म्हणजे तुमच्या तालुकापर्यंत सीमित नसून आपल्या छत्रपती संभाजीनगर अख्ख्या जिल्ह्यामध्ये एक असं एक लोकांचं बोलणं चालू की तुमच्या पाठीमागे खूप मोठी महाशक्ती आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, खरं तर मला आनंदच आहे. जर अशी महाशक्ती माझ्यासोबत जर जुळत असेल तर मला वाटतं मी नशिबान आहे. ते नाव मी पण घेऊ शकत नाही सर इथं, जे तुमच्या पाठीमागे ज्यांचा हात. नाव घेण्यापेक्षा मला तर वाटेल वेळ येईल ते सगळे उत्तर तुम्हाला भेटत जातील. आणि त्याहीपेक्षा जनता पण एक महाशक्ती आहे. ती शक्ती मतदानाच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी भेटणारी आहेत. त्यामुळे नक्कीच मतदारसंघाचा कायापालट होईल आणि ही निवडणूक चांगल्या पद्धतीने वेगळ्या लेवलला जाऊन इतिहास घडवेल. सर धन्यवाद, तुम्ही आपला अमूल्य वेळ मला दिला.
सर खरं सांगत झालं तर मी एक गोष्ट तुम्हाला लपवली. मी पण तुमचा एक विद्यार्थी आहे, पण अनऑफिशियल विद्यार्थी आहे सर. तुमची वाया गेलेली पोरं हे पुस्तक मी पण वाचलं आहे आणि तिथून माझ्या आयुष्यात जे बदल झाला हे पुढच्या भागामध्ये आपण दाखवणार. जो आपला जीवन प्रवास सुरेश सोनवणेकरांचा जीवन प्रवास आपल्याला लवकरच आपल्याला हे पुढं दाखवायचं आहे. आणि सर एक हीच अपेक्षा बाळगतो माझ्यासोबत राहणार श्री आमदार सुरेश साहेबराव सोनवणे. सर धन्यवाद. धन्यवाद.